नमस्कार मंडळी, स्वर्ग कोकणचा या यूट्यूब चॅनल मी देऊन आपलं सर्वांचं स्वागत करतो. आणि मंडळी आजचा ब्लॉग आहे किरव्याचा काला कसा बनवायचा. आणि झणझणीत चुलीवर आणि वायनातला एकदम अप्रतिम होणार आहे काला. आता काल जो किरव्या आणल्या होत्या त्या आज का परवा लावल्या होत्या कोईनी, त्या डिटेल व्हिडिओ टाकला असणारच. आणि आता या किरव्या आज आपण केलेलं, कारण ऑलरेडी किरव्या त्या मोडून बिडून ठेवल्यावर आंगडे आणि वायनातून आयन पण अगोदर चेसला नव्हत्या. ते आता आपण फक्त शिजवायचे फक्त बाकी आहेत. आता फटाफट ते शिजून घ्यायच्याला म्हणजे आता व्हिडिओला सुरुवात करूया. किरव्याचा काला कसा बनवायचा, चला. सो फायनली मंडळी आता आपण चुलीजवळ आलेलो आहोत. आणि हा बघा इथं ऑलरेडी हे बघा आईने इकडं किरव्या वायनामध्ये एकदम चेचून ठेवलेले होते. हा बघा आमच्या कोकणी भाषेत या असा दगडाला असं वाईन म्हणतात. ह्याच्यामध्ये जो मसाला बिसाला तयार करतात या वायनामध्ये. हा बघा किरव्याचा एकदम अप्रतिम असा काढा झाला आहे. आता फक्त आपल्याला आता शिजवायचं फक्त बाकी आहे. चला मंडळी आता एकदम असा पातळ करून घेतलेला आहे काढा. आणि हा बघा इथं मम्मी आता लसूण आता सोलून घेते मस्त. तेव्हापर्यंत आता इकडं बघा साहित्य. हा बघा इकडे बघा तिखट, आपले घरगुती मसाले, इकडे गोडा मसाला आणि लसूण, सोललेली लसूण. आणि इकडं कढई टाकावशी ठेवलेली होती आणि त्यामध्ये आता तेल टाकते. बघा मंडळी आता मस्त पहिल्यांदा नंतर एकदम तेल तापलं की एकदम लसूण एकदम ती आपली सोडलेली ती एकदम आपण ही याच्यामध्ये टाकून घेऊया. नंतर थोड्या वेळानं तेपर्यंत आपण या किरव्याच्या रस्स्यामध्ये कोकमच्या आमसूला टाकूया. कारण ती गेल्या वर्षी बनवलेली होती ती आमसूला आता टाकायची. हे बघा विस्तो पण चांगला भेटला. आता कडे आता थोडी तापत आली. आता फायनली मंडळी आता लसूण टाकली. बघा आता थोडी वेळ जराशी 2-3 मिनटं शिजरा हलवून घ्यायची. आता थोड्या वेळानं आता आपला जो घरगुती मसाला म्हणजे तिखट पावडर, बघा आपल्या हिशोबाने टाकून घ्यायचं तिखट पावडर. आणि थोडीशी हळद. हा काय घमंग सुटला. नुसतं चुलीवरचं म्हटलं ना जेवण तर विचारू नका, एकदम अप्रतिम. आणि चुलीवरच्या आणि गॅसवरच्या जेवणातला लय मोठा फरक असतो. बघा हा तर मस्त आपला घरगुती गोडा मसाला टाकला. त्यानंतर आता मस्त मिसळून घेतला. आणि आपला हा किरव्याचा काढा, किरव्याचा सांबार ते कोकणी भाषेत तसे म्हणतो. बघा आता याला थोड्या वेळ असं थांबूया कढईपर्यंत. नंतर एकदम ते घटघट असं घट्ट होऊन जाईल. आता याच्यामध्ये आपले जाडं मीठ करून बारीक मीठ टाकल्यावर जरा आपले चव नाही येणार. कारण एवढ्या ह्याच्यात बारीक मीठ टाकणं म्हणजे इम्पॉसिबल आहे. जाडं मीठ टाकलेलं आहे. आणि फायनली मंडळी आता कड आलेला आहे आपल्या सांबाराला. आहा काय अप्रतिम वाटतंय. खमंग असा सुगंध वास सुटलाय. आता जो पाणी सुटलाय जो तोंडाला. बघा कसं कडकड येत आहेत. वा अप्रतिम एकदम अख्ख्या घरामध्ये हा याचा किरव्याचा सांबाराचा एकदम सुगंध असा दरवळला आहे. आता मी पण थोडासा घेतो किरव्याचा काढा. आता रावत नाही. मम्मीने सांगितलं मम्मी तू पण दे आता मला किरव्याचा काढा. शिजलाय. हा मस्तपैकी किरव्याचा काढा घेऊन जातो पियाला. हा मस्तपैकी पावसाचं असं वातावरण नाही, थंडगार. आणि आता किरव्याचा काढा पितोय. हा बघा काय घट्ट झालाय राव. या मंडळी किरव्याचा काढा पियाला या. वा बघा आजूबाजू आता एक पावसाची सर टाकून गेली. आणि आता किरव्याचा काढा बघा इथे मी पिणार आहे. सो फायनली मंडळी आता मला इथे राहत नाही काय या वासानच मी एकदम हैबारले. आता पिऊन बघूया रस्सा मस्त किरव्याचा. बघा अप्रतिम मस्त सुपर झालाय. या म्हणजे रस्ता पियालाय किरव्याचा.
मंडळी रस्सा तर एकदम अप्रतिम झाला होता, विचारू नका. अक्षरशः एकदम झकास. आणि चुलीवरची आणि वायनातली चव वेगळीच असते ना, काय मजा येते. मिक्सर आणि वायनातला लय मोठा फरक असतो. आणि आपल्या चॅनलवरचा छोटासा ब्लॉग कसा वाटला किरव्याचा काला तर कमेंटमध्ये आवर्जून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन आले असेल त्यांनी फटाफट सबस्क्राईब करा. नाही असेच भेटूया अशात कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत टाटा बाय बाय. येऊ कोकण आपलंच असे. काळजी घ्या.